हॅलो स्टुडंट, वेलकम. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण जे काही मॅथमॅटिकल इक्वेशन्स होते ते डिस्कस केले होते. पोलर्स लॉ ऑफ इंडिपेंडेंट मायग्रेशन ऑफ आयन्स बघितला आणि आजच्या लेक्चरमध्ये एक छोटासा फॉर्म्युला बाकी आहे आपला सेल कॉन्स्टंटचा, आणि त्याच्यानंतर मग इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड म्हणजे काय, इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय, आणि त्या इलेक्ट्रोकेमिकल सेलचे टाईप, आणि त्यातला जो फर्स्ट टाईप येतो तुमची इलेक्ट्रोलायटिक सेल, तो टाईप आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा, एक छोटासा फॉर्म्युला आपला बाकी होता लास्ट लेक्चरमध्ये. जे काही मॅथमॅटिकल पार्ट आपण बघतोय गेल्या 2 लेक्चर पासून, त्याच्यातला लास्ट पार्ट थोडासा बाकी राहिला होता, जो की घेतला नव्हता आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये. तो आजच्या लेक्चरमध्ये होईल आपला सेल कॉन्स्टंट. ओके, व्हॉट इज सेल कॉन्स्टंट? द कंडक्टिव्हिटी के ऑफ एन इलेक्ट्रोलाइट solution is given by equation k is equal to 1 upon r into L upon A. कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आपण मागे डिराईव्ह केला परवाच्या लेक्चरला. ठीक आहे. हा आर म्हणजे रेजिस्टिव्हिटी, एल म्हणजे लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड्स, आणि ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया बिटवीन टू इलेक्ट्रोड्स, त्या इलेक्ट्रोडचा एरिया, बरोबर. आणि लेंथ म्हणजे त्या इलेक्ट्रॉन, जे काही 2 इलेक्ट्रॉड असतात त्यांच्यातलं जे काही डिस्टन्स, ते लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड्स, आणि ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ इलेक्ट्रोड्स. ओके, तर हा कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला होता, बरोबर. हे रिलेशन कोणासोबत बघतोय आपण? के चं सेल कॉन्स्टंट सोबत. सेल कॉन्स्टंटला बी ने रिप्रेझेंट करतात. या ठिकाणी त्याला सिम्बॉल काही दिलेला नाहीये, बट लक्षात ठेवा बी ने रिप्रेझेंट करतात सेल कॉन्स्टंटला. तर फॉर गिवन सेल द रेशिओ ऑफ सेपरेशन ऑफ एल बिटवीन द टू इलेक्ट्रोड्स, जे काही रेशो ऑफ सेपरेशन असतं 2 इलेक्ट्रोड मधलं, त्याला आपण एल ने रिप्रेझेंट करतो, बरोबर. त्यालाच आपण लेंथ म्हणतो, लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड्स. ओके, डिवायडेड बाय द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए ऑफ द इलेक्ट्रोड्स. जो काही क्रॉस सेक्शनल एरिया आहे 2 इलेक्ट्रोडचा, त्याला ए रिप्रेझेंट करतो, बरोबर. एल अपॉन ए म्हणजेच सेल कॉन्स्टंट असतो, बरोबर. सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय? मग सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू लेंथ ऑफ 2 इलेक्ट्रोड्स डिवाइड बाय क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ इलेक्ट्रोड्स, एल अपॉन ए. मग हे कंडक्टिव्हिटीशी रिलेशन त्याचं आपण आता एस्टॅब्लिश करू. कोणाचं? सेल कॉन्स्टंटचं. कारण कंडक्टिव्हिटीच्या फॉर्म्युल्यात एल अपॉन ए येतो ना, हा, बरोबर. त्याचं कंडक्टिव्हिटी सोबत रिलेशन काय होईल? के इज इक्वल टू 1 अपॉन आर, बरोबर. आणि इंटू एल अपॉन ए म्हणजे काय असतो तुमचा? एल अपॉन ए म्हणजे सेल कॉन्स्टंट असतो बी, बरोबर. म्हणजेच काय होईल तुमचं? के इज इक्वल टू बी अपॉन आर. ठीक आहे. सेल कॉन्स्टंटला बी ने रिप्रेझेंट करतात, लक्षात ठेवा. बुक मध्ये दिलेलं नसलं स्टेट बोर्ड मध्ये तरी आपण लक्षात ठेवायचं की सेल कॉन्स्टंटला बी ने रिप्रेझेंट करतात, स्मॉल बी ने. के इज इक्वल टू बी अपॉन आर हा फॉर्म्युला बनतो तुमचा, के इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट बी अपॉन आर. ओके, तर हे झालं सेल कॉन्स्टंट बद्दल. की सेल कॉन्स्टंट म्हणजे काय? इट इज द रेशिओ ऑफ लेंथ ऑफ इलेक्ट्रोड्स डिवाइड बाय क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ इलेक्ट्रोड्स, एल अपॉन ए. ओके, त्यानंतर पुढे बघा, आता पुढचा जो पार्ट आहे तो थेरॉटिकल पार्ट येणार आहे. आता इलेक्ट्रोकेमिकल सेल्सचे एक्सप्लेनेशन बघायचं आहे आपल्याला. नेमकं इलेक्ट्रोकेमिकल सेल्स म्हणजे काय ते आपण डिस्कस करू आता. आणि इलेक्ट्रोकेमिकल सेलचे जो 2 प्रकार आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. बघा, इलेक्ट्रोकेमिकल सेल, इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक करंट, आणि केमिकल म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण केमिस्ट्री शिकतोय. इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे अशा सेल की ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक एनर्जी केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, केमिकल एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, त्या टाइपच्या सेल्सला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. ओके, मग बघा, an electrochemical cell consists of 2 metal plates or carbon rods. एक तर 2 मेटल प्लेट असतील, कॉपर रॉड, झिंक रॉड यासारख्या 2 मेटल रॉड असतील, म्हणजेच मेटल इलेक्ट्रोड असतील, किंवा मग कार्बन इलेक्ट्रोड वापरलेले असतात. कार्बन आपल्याला माहिती आहे कोणत्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट असतो? ग्राफाईटच्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट असतो. मग ते ग्राफाईट इलेक्ट्रोड वापरलेले असतात. साधा जो सेल असतो आपला, त्याच्यामध्ये जर तुम्ही फोडून बघितलं त्याला, घड्याळाचा जो सेल असतो, मोठ्या घड्याळाचा सेल किंवा टीव्हीच्या रिमोट मधले सेल, ते सेल जर तुम्ही फोडून बघितलं तर मध्ये तुम्हाला रॉड दिसतो, त्याच्यामध्ये ब्लॅक पावडर असते. ठीक आहे, ग्राफाईट रॉड असतो तो. ठीक आहे, तर मग तसे ग्राफाईट रॉड इलेक्ट्रोड म्हणून वापरलेले असतात, किंवा दुसरा मेटल प्लेट असतील, मेटल इलेक्ट्रोड असतील, कॉपर, झिंक सारखे, सिल्वर सारखे. ठीक आहे. These electronic conductors are deep into the electrolytic or ionic conductor. डीप इंटू इलेक्ट्रोलायटिक और आयोनिक सोल्युशन पाहिजे. इथे शब्द चुकलेला आहे, पुस्तकातला शब्द ऍज इट इज. तिथे काय पाहिजे? इलेक्ट्रोलाइट सोल्युशन पाहिजे, आणि इथे कंडक्टर नको पाहिजे. ठीक आहे, काय पाहिजे? सोल्युशन. हे जे इलेक्ट्रोड असतात त्यांना कशात डिप करतो आपण? तर इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये डिप करतो. खाली डायग्राम बघा. 2 टाईपच्या सेल असतात. इलेक्ट्रोकेमिकल सेल 2 प्रकारचे असतात. एक तर ती इलेक्ट्रोलायटिक सेल असते, इलेक्ट्रोलायटिक सेल, किंवा गॅल्व्हॅनिक सेल असते. ठीक आहे, हे 2 टाईपच्या सेल असतात. डायग्राम सहित मी याच्यामध्ये दाखवलेलं आहे. पीडीएफ मध्ये जर तुम्हाला क्लिअर डायग्राम नाही दिसली तर बुक मध्ये तुम्हाला भेटेलच ह्या डायग्राम. ठीक आहे, या बुक मधल्या नाहीयेत,
ह्या मी बाहेरून गुगलवरून घेतलेल्या डायग्राम आहेत. दोघी प्रकारच्या सेल मधला काय फरक असतो नेमका इलेक्ट्रोलायटिक आणि गॅल्व्हॅनिक सेल मधला, तो आपण डिस्कस करतोय आता आजच्या लेक्चरमध्ये. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय असतं बघा, एकाच कंटेनर मध्ये तुमचे दोघी इलेक्ट्रोड डीप केलेत, कॅथोड सुद्धा आहे, अॅनोड सुद्धा आहे. ओके. आणि जी गॅल्व्हॅनिक सेल असते त्याच्यामध्ये दोन सेल वेगवेगळे बघा, ह्या हाफ सेल म्हणतात, त्यांना काय म्हणतात हाफ सेल्स. एक अॅनोडची हाफ सेल आणि कॅथोडची हाफ सेल. ठीक आहे. याच्यामध्ये अॅनोड जो असतो तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो, याच्यामध्ये कॅथोड निगेटिव्ह असतो. कोणामध्ये? गॅल्व्हॅनिक सेलमध्ये. ही टाईपची जी सेल असते हाफ सेल त्याच्यामध्ये आपण दाखवतो ती गॅल्व्हॅनिक सेल असते. गॅल्व्हॅनिक स्पेलिंग नीट बघा, पुढे येणारच आहे आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. आणि ही जी सेल असते हिला म्हणतात इलेक्ट्रोलायटिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल ज्याच्यामध्ये दोघी इलेक्ट्रोड एकाच इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये एकाच कंटेनर मध्ये डीप केलेले असतात. ठीक आहे. मग आता दोघांमधला मेजर डिफरन्स काय, तर इलेक्ट्रोलायटिक मध्ये तुम्हाला बाहेरून करंट सप्लाय द्यावा लागतो, तेव्हा केमिकल प्रोसेस होते ह्या कंटेनर मध्ये. इलेक्ट्रोलायटिक मध्ये काय होतं, तुम्हाला बाहेरून इलेक्ट्रिक सप्लाय द्यावा लागतो, सेलला कनेक्ट करावं लागतं त्या दोघी रॉडला वायरने, आणि मग त्याच्यामध्ये केमिकल प्रोसेस ऑफर होते. इलेक्ट्रिक करंट आपल्याला द्यावा लागतो बाहेरून. ठीक आहे. त्याला म्हणतात इलेक्ट्रोलायटिक सेल. मग केमिकल चेंज होतो. ज्या गॅल्व्हॅनिक सेल असतात त्या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये तुमची केमिकल एनर्जी इलेक्ट्रिक करंट मध्ये कन्वर्ट होते, आणि इलेक्ट्रिक करंट नंतर जेव्हा आपलं जसं घरातलं जे इन्व्हर्टर असते, इन्व्हर्टरला बॅटरी जोडलेली असते, जेव्हा लाईट जाते त्यावेळेस बॅटरीतली केमिकल एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, आणि ज्यावेळेस लाईट येते त्यावेळेस चार्जिंग होते त्याची, त्यावेळेस तो इलेक्ट्रिक सप्लाय त्या बॅटरीला दिलेला असतो. मग तिथं ती इलेक्ट्रिक एनर्जी पुन्हा केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये बाहेरून करंट सप्लाय असतो. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये जे केमिकल असतं इलेक्ट्रोड ज्या लक्षामध्ये आपण डीप केलंय, ते केमिकल काय करतात, इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस करायला मदत करतात त्या इलेक्ट्रोडला. ठीक आहे. आणि मध्ये सॉल्ट ब्रिज असा ठेवलेला असतो त्याच्यामध्ये बघा, हा सॉल्ट ब्रिज आहे की त्याच्यामध्ये जरी डायरेक्ट कनेक्शन नसलं तरी थोडंफार काहीतरी कनेक्शन त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करायसाठी तो सॉल्ट ब्रिज डीप केलेला असतो. तर पुढे आपण तो सॉल्ट ब्रिजचा सुद्धा स्टडी करणारच आहोत पुढच्या काही 3-4 लेक्चर नंतर. ठीक आहे. तर ह्या डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायची. ही जी फर्स्ट टाईपची सेल आहे ज्याच्यामध्ये एकाच इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये एकाच कंटेनर मध्ये तुमचे दोघी इलेक्ट्रोड आहेत, ती इलेक्ट्रोलायटिक सेल. हा. आणि ज्याच्यामध्ये दोन हाफ सेल असतात त्याच्यात, अॅनोड आणि कॅथोड, ती असते तुमची गॅल्व्हॅनिक सेल. आपल्या नॉर्मली गॅल्व्हॅनिक सेल ज्या ठिकाणी चार्जिंगचं काम पडतं ना, त्या गॅल्व्हॅनिक सेल असतात सगळ्या. ठीक आहे. गाडीमध्ये ज्या बॅटरीज असतात वगैरे व्हेकल्स मध्ये, किंवा मग अजून काय सांगता येईल आपल्याला त्याच्यामध्ये, इन्व्हर्टरची जी बॅटरी असते ती. ठीक आहे. त्या गॅल्व्हॅनिक सेल असतात सर्व. त्याचंच पूर्ण मेकॅनिझम आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे केमिकल एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते आणि इलेक्ट्रिक एनर्जी पुन्हा केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. मग बघा आता, इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स आर मेड ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हाफ रिएक्शन. काय होतं, ह्या जे सेल असतात, मग ती कुठल्याही प्रकारची सेल असू दे, इलेक्ट्रोलायटिक असू दे, गॅल्व्हॅनिक असू दे, एका इलेक्ट्रोड वरती काय होतं, ऑक्सिडेशन होतं, दुसऱ्या इलेक्ट्रोड वरती रिडक्शन होतं. ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणजे काय तुम्हाला आयडिया असायला पाहिजे. व्हॉट इज ऑक्सिडेशन? फिजिकल केमिस्ट्रीमध्ये ऑक्सिडेशन म्हणजे काय, गेन ऑफ सॉरी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जर एखाद्या मेटलने इलेक्ट्रॉन लूज केले, इलेक्ट्रॉन दिले, तर त्याचं ऑक्सिडेशन झालं असं म्हटलं जातं. आणि रिडक्शन म्हणजे काय, जर एखाद्या मेटलने इलेक्ट्रॉन गेन केले म्हणजे घेतले, तर त्याला म्हटलं जातं रिडक्शन. ठीक आहे. ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर अशा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हाफ रिएक्शन होतात त्या इलेक्ट्रोकेमिकल सेल्स मध्ये, ज्यावेळेस इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन होते त्यावेळेस. ठीक आहे. बघा पुढच्या स्लाइड वरती जाऊ. आता डिटेलमध्ये आपल्याला पुढे टाईप जे आहेत इलेक्ट्रोकेमिकल सेलचे ते डिस्कस करायचेच आहेत. दोन टाईपच्या इलेक्ट्रोकेमिकल सेल असतात. डायग्राम ह्या स्लाइड वरती आहे. डायग्राम पुढे आपल्याला बघायला भेटणार नाही, डायरेक्टली जेव्हा एक्झाम्पल बघू तेव्हा बघायला भेटेल मग डायग्राम. बघा मग, म्हणजे इलेक्ट्रोड्स असतात, त्या इलेक्ट्रोड बद्दल आपण चर्चा करत होतो मागच्या लेक्चरमध्ये. बघा, याच्यामध्ये राहून गेलं सांगायचं की याच्यामध्ये तुमचा अॅनोड पॉझिटिव्ह असतो, कोणामध्ये, गॅल्व्हॅनिक सेलमध्ये अॅनोड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो. डिफरन्स सांगायचा राहून गेला होता. पॉझिटिव्ह आणि कॅथोड निगेटिव्ह असतो कोणामध्ये, गॅल्व्हॅनिक मध्ये. आणि त्याच्या अपोजिट इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये असतं. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये तुमचा कॅथोड पॉझिटिव्ह असतो आणि अॅनोड निगेटिव्ह असतो. ठीक आहे. ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, त्याच्यावरती काय होणार, इलेक्ट्रॉन लूज होणार. तो जो काही मेटल असेल तो इलेक्ट्रॉन लूज करेल, आणि अॅनोड इलेक्ट्रॉन घेईल म्हणून त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. अॅनोड ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय त्या ठिकाणी त्याच्यावरती काय होणार, ऑक्सिडेशन होणार. निगेटिव्ह जिथे तिथं काय होणार, रिडक्शन होणार. लक्षात ठेवा.
तर पुढच्या स्लाइड वरती मग आपण आता त्या इलेक्ट्रोड बद्दल थोडंसं डिटेल दिलंय की कॅथोडचं काम काय आणि एनोडचं काम काय. ठीक आहे. बघा, इलेक्ट्रोड्स आर द सर्फेसेस ऑन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑकर्स. सरफेस आपण अवेलेबल करून दिलेला असतो ज्याच्यावरती इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मधल्या आयनचं काय होतं, एक तर ऑक्सिडेशन होतं किंवा रिडक्शन होतं. ओके, इलेक्ट्रोड्स मे ऑर मे नॉट पार्टिसिपेट इन द रिएक्शन. डायरेक्टली ते इलेक्ट्रोड पार्टिसिपेट करत नाहीत. ओके, बट तो जो काही इलेक्ट्रोलाइट सोल्युशन तुम्ही घेतलेलं असतं ज्याच्यामध्ये ते इलेक्ट्रोड डीप केलेले असतात, त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मधले आयन जे असतील ते एकतर त्यांचं ऑक्सिडेशन होतं किंवा त्यांचं रिडक्शन होतं. ठीक आहे. The electrodes which do not take part in reactions are inert electrode. ओके, शक्यतो प्लॅटिनम, सिल्वर हे इनर्ट इलेक्ट्रोड सुद्धा वापरले जातात की ज्यांच्यावरती ती रिॲक्शन, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनचा काही परिणाम होत नाही. ते इलेक्ट्रोड ऍज इट इज राहतात. ठीक आहे. मग कॅथोड म्हणजे काय? इट इज अन इलेक्ट्रोड ऍट विच द रिडक्शन टेक्स प्लेस. ज्या इलेक्ट्रोड वरती रिडक्शन होतं तो काय असतो? कॅथोड. ओके, ऍट दिस इलेक्ट्रोड द स्पेसिस अंडरगोइंग रिडक्शन गेन्स इलेक्ट्रॉन. कॅथोड वरती काय होतं? इलेक्ट्रॉन गेन केले जातात. मी तुम्हाला मागे सांगितलंच थोड्या वेळापूर्वी की कॅथोड वरती काय होतं? रिडक्शन होतं, तिथे इलेक्ट्रॉन गेन केले जातात म्हणून त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. एनोड वरती काय असतं? इट इज अन इलेक्ट्रोड ऍट विच ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. ऍट दिस इलेक्ट्रोड स्पेसिस अंडरगोइंग ऑक्सिडेशन लुजेस इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर चार्जेस फक्त लक्षात ठेवायचे आपल्याला. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये एनोड तुमचा निगेटिव्ह असतो, कॅथोड पॉझिटिव्ह असतो. इलेक्ट्रोलायटिक मध्ये, गॅल्व्हॅनिक मध्ये एनोड पॉझिटिव्ह असतो, कॅथोड निगेटिव्ह असतो. ठीक आहे. तर ते पुढे जसं जसं आपल्याला ऍप्लिकेशन येतील तसं तसं त्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्हाला समजतील, लक्षात राहतील. आता पहिल्यांदाच तुम्ही आता ही सुरुवात झाली आपली इथून शिकायची, त्याच्यामुळे तुम्हाला अजून नसेल कळलं तरी पुढे जसं ऍप्लिकेशन येईल तसं तुम्हाला ते लक्षात राहत जाईल. ठीक आहे. बघा, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. 2 टाईपच्या इलेक्ट्रोकेमिकल सेल असतात, इलेक्ट्रोलायटिक सेल अँड गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेलला व्होल्टाइक सेल सुद्धा म्हटलं जातं. बघा, व्हॉट इज इलेक्ट्रोलायटिक सेल? इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे काय नेमकं? तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी आयडिया दिलेली की त्याच्यात बाहेरून इलेक्ट्रिक सप्लाय द्यावा लागतो, मग केमिकल चेंज होतो. ठीक आहे. बघा, इन दिस टाइप ऑफ सेल्स नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन नोन एज इलेक्ट्रोलिसिस. नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन होते, एकाच डायरेक्शनला रिएक्शन होते, रिव्हर्स होत नाही रिएक्शन. म्हणजे जसं गॅल्व्हॅनिक सेलमध्ये होतं की ती बॅटरी वापरली की पुन्हा चार्जिंग करता येते, पुन्हा केमिकल एनर्जी बनवता येते, कन्वर्ट करता येते आपल्याला इलेक्ट्रिकला केमिकलमध्ये, केमिकलला इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करता येते, ती गॅल्व्हॅनिक सेल. तिथे स्पॉन्टेनियस रिएक्शन होते. इथं तशी स्पॉन्टेनियस रिएक्शन होत नाही, ते नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस असते. एकाच डायरेक्शनला होतं. जसं ड्राय सेल जे असतात, जे सेल घड्याळामध्ये किंवा रिमोट मध्ये वापरलेले असतात, ते यूज अँड थ्रो असतात. 6 महिने, 3 महिने, 4 महिने जसं टिकले तसे टिकतात आणि ते संपले की मग आपल्याला ते फेकून द्यावे लागतं. एकाच डायरेक्शनला करंट फ्लो होतो, पुन्हा चार्जिंग करता येत नाही. त्या सेल कुठल्या? इलेक्ट्रोलायटिक सेल. ओके, ज्यांना चार्जिंग करता येते त्या कुठल्या सेल? गॅल्व्हॅनिक सेल. ओके, इलेक्ट्रोलायटिक सेल बद्दल बघतो आपण की इथं काय होतं? इन दिस टाइप ऑफ सेल नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन known as electrolysis is forced to occur by passing a direct current from external source into the solution. एक्सटर्नल सोर्स कडून इलेक्ट्रिक करंट पास केलेला असतो, त्यांना चार्जिंग केलेलं असतं ऑलरेडी, आणि मग त्या सेल, ते जे सेल असतात ते आपण वापरतो. ठीक आहे. इन सच सेल्स इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी. द एनोड ऑफ इलेक्ट्रोलायटिक सेल इज पॉझिटिव्ह अँड कॅथोड इज निगेटिव्ह. मी काय सांगितलं तुम्हाला मगाशी? इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काहीतरी गडबड आहे, उलट दिलंय का काय हे? ठीक आहे, मग त्या ठिकाणी मी चुकून तुम्हाला अपोजिट सांगितलं असं. एनोड ऑफ इलेक्ट्रोलायटिक सेल इज पॉझिटिव्ह अँड कॅथोड इज निगेटिव्ह. कोणासाठी? एनोड कसा असतो तुमच्या या ठिकाणी? पॉझिटिव्ह असतो इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये, आणि कॅथोड कसा असतो? निगेटिव्ह असतो. इथं त्याच्या ऑपोजिट लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इन गॅल्व्हॅनिक सेल और व्होल्टाइक सेल स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन प्रोड्युसेस इलेक्ट्रिसिटी. या ठिकाणी बाहेरून इलेक्ट्रिक करंट द्यावा लागत नाही. ठीक आहे. In this cells chemical energy is converted into electrical energy. The anode of galvanic cell is negative and cathode is positive. ठीक आहे. पुढे जसं ऍप्लिकेशन येईल तसं आपला हा डाऊट क्लिअर होणारच आहे. मी काही चुकीचं सांगितलं नाही, मी सांगितलं ते बरोबर आहे. या ठिकाणी हे बुक मध्ये चुकीचं दिलेलं आहे, बुक मध्ये अपोजिट दिलेलं आहे. ठीक आहे. तर ती शंका आपली पुढे जसं एक्झाम्पल येतील तसे क्लिअर होईलच. ठीक आहे. एनोड पॉझिटिव्ह असतो कोणामध्ये? गॅल्व्हॅनिक मध्ये. इलेक्ट्रोलायटिक मध्ये निगेटिव्ह. बट या ठिकाणी बुक नुसार दिलेलं आहे, ते बुक मध्ये आय थिंक अपोजिट झालं असावं इलेक्ट्रोलायटिक गॅल्व्हॅनिक मध्ये. तर ते आपण पुढे पुन्हा आपल्याला चर्चा करायचीच आहे त्याच्यावरती.
तर काही नसेल कळलं तर विचारा, ठीक आहे. तर आपण पुढच्या स्लाइड वरती जाऊ आता. बघा आता एक्झाम्पल घेतलं या ठिकाणी कार्बन एनोड. बघा कार्बन एनोड म्हणजे पुन्हा तसं झालं ते ना, ठीक आहे. कार्बन एनोड म्हटलेलं या ठिकाणी इलेक्ट्रोलिसिस. आता ही इलेक्ट्रोलायटिक सेलचं एक्झाम्पल आहे. कुणाचं एक्झाम्पल आहे स्टुडंट? आहे लास्ट पार्ट आहे आपला आजच्या लेक्चरचा. इलेक्ट्रोलिसिस बघतो आपण कोणाचं? मोल्टन NaClचं. मोल्टन NaCl म्हणजे मिठाचं जे वॉटर, मिठाचं जे पाणी असतं, ब्राईन वॉटर म्हणतात त्याला, त्याचं इलेक्ट्रोलिसिस आहे. मोल्टन NaCl म्हणजे मीठ विरघळलेलं आहे त्या पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात? इलेक्ट्रोडला डीप करणार आहात. मग या ठिकाणी जे इलेक्ट्रोड घेतलेत ते ग्राफाईट इलेक्ट्रोड आहेत. बघा कार्बन इलेक्ट्रोड, कार्बन इलेक्ट्रोड, कार्बन एनोड, कार्बन कॅथोड, ठीक आहे. दोघी सारखे इलेक्ट्रोड आहेत. काय होतं बघा मग स्टुडंट, इथं तुम्ही सर्किट इथून बाहेरून सपोर्ट दिलेला आहे त्याला, इलेक्ट्रिक सपोर्ट बाहेरून तुम्ही बॅटरी जोडलेली आहे आणि मग त्या इलेक्ट्रोडला तुम्ही कनेक्ट केलेलं आहे. एनोडला पॉझिटिव्ह साईडला कनेक्ट केलंय, निगेटिव्ह साईडला कोणाला कनेक्ट केलंय? कॅथोडला कनेक्ट केलंय, ठीक आहे. मग काय होतं, जेव्हा इलेक्ट्रिक करंट इथून पास होईल तुमचा, तेव्हा इलेक्ट्रॉन अपोजिट फ्लो होतात. कडून पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे इलेक्ट्रॉन काय होतात तुमचे? फ्लो होतात. कॅथोड वरती काय होतं? रिडक्शन होतं. हे इलेक्ट्रॉन इकडून जे येतील तुमचे कॅथोडकडे, ते इलेक्ट्रॉन काय होतील या ठिकाणी? या NaCl मध्ये जे आयन असतील Na प्लस आणि Cl मायनस, बरोबर, Na प्लस आणि Cl मायनस चे दोन आयन असतात. जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे त्याच्याकडे कोण अट्रॅक्ट होईल? निगेटिव्ह आयन अट्रॅक्ट होतील. नीट बघा डायग्राम. पॉझिटिव्ह कोण अट्रॅक्ट होतं? निगेटिव्ह आयन अट्रॅक्ट होतात. आणि जो निगेटिव्ह आहे त्याच्याकडे कोण अट्रॅक्ट होतो? सोडियम कुठे अट्रॅक्ट होतोय? बघा निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे. आणि हा जो क्लोरीन आहे हा कोणाकडे अट्रॅक्ट होतोय? पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे, ठीक आहे. मग काय होतं की हा सोडियम तुमचा कॅथोड वरती फ्यूज होतो. काय होतो? फ्यूज होतो. बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे फ्यूज्ड Na आणि फ्यूज्ड NaCl. या ठिकाणी तुमचं काय होतं? Na काय होतं? फ्यूज होतो कोणावरती? कॅथोड वरती. हे जे NaCl घेतलेलं सोल्युशन आहे तुम्ही या ठिकाणी, हे जे सोल्युशन घेतलं NaClचं, याच्यातलं Na याच्यावरती डिपॉझिट होईल तुमचा निगेटिव्ह इलेक्ट्रोड वरती. Na वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, मग तो निगेटिव्ह इलेक्ट्रोड कडे अट्रॅक्ट होईल याच्याकडे. आणि जो Cl मायनस आयन असतील, ते Cl मायनस आयन काय होतील? दोन Cl मायनस एकत्र येतील आणि काय तयार करतील? Cl2 गॅस तयार करतील. तो Cl2 गॅस कुठे इव्हॉल्व होतो? तर एनोड वरती इव्हॉल्व होतो, ठीक आहे. बघा पुन्हा नीट बघा, हे दोन Cl मायनस आयन एकत्र येतील आणि याच्यावरती काय होईल? तुमचा Cl2 गॅस इव्हॉल्व होईल. कोणावरती? एनोड वरती. आणि कॅथोड वरती काय होईल? तुमचा सोडियम म्हणजेच Na प्लस आयन जे असतील ते पॉझिटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह इलेक्ट्रोड कडे अट्रॅक्ट होतील आणि इथे काय होईल? तुमचा सोडियम फ्यूज होईल, चिटकेल त्या इलेक्ट्रोडला, ओके. आणि हे जे सोल्युशन घेतलंय त्याला म्हटलं इथं फ्यूज्ड NaCl. याच्यामध्ये जे सोल्युशन घेतलंय ना तुम्ही, त्याला काय म्हटलंय? फ्यूज्ड NaCl, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, ठीक आहे. मग कन्स्ट्रक्शन सांगितलंय बघा. कन्स्ट्रक्ट कशी केली या सेलला? द इलेक्ट्रोलायटिक सेल कन्सिस्ट ऑफ कंटेनर इन विच फ्यूज्ड NaCl इज प्लेस्ड. 2 ग्राफाइट इलेक्ट्रोड्स आर इमर्स्ड इन इट. दोन ग्राफाइट इलेक्ट्रोडला काय केलं? इमर्स केलं त्या कंटेनर मध्ये. दे आर कनेक्टेड बाय मेटॅलिक वायर्स टू सोर्स ऑफ डायरेक्ट करंट, दॅट इज बॅटरी. बॅटरीला काय केलं? त्या दोघी इलेक्ट्रोडला काय केलं आपण? कनेक्ट केलं. एक्सटर्नल सोर्स आहे ना बॅटरी. दिस इज शोन इन फिगर. फिगर मध्ये दाखवलेलं आहे आपल्याला. द कार्बन इलेक्ट्रोड कनेक्टेड टू टर्मिनल इलेक्ट्रोड ऑफ द बॅटरी इज एनोड अँड द कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कॉल्ड एज कॅथोड. निगेटिव्ह साईडला जो जोडलाय तो कॅथोड आणि पॉझिटिव्ह साईडला जोडलाय तो एनोड, ठीक आहे. रिॲक्शन ऑकरिंग इन द सेल. आता मग रिॲक्शन जेव्हा होईल, करंट जेव्हा तुम्ही करंट सप्लाय जेव्हा सुरू कराल तेव्हा नेमक्या कशा प्रकारे रिॲक्शन होते तुमच्या त्या डायग्राम वरून तुम्हाला लगेच कळतंय की तुमचा जो एनोड आहे त्या एनोड वरती Cl मायनस आयन काय होतात? गोळा होतात आणि कुठला गॅस इव्हॉल्व करतायत? Cl2 गॅस. जो Na प्लस आयन आहेत ते कुठे अट्रॅक्ट होतात? तुमचे कॅथोडकडे अट्रॅक्ट होतात, निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यावरती फ्यूज होत आहेत तुमचे सोडियम आयन, म्हणजे सोडियम मेटल फ्यूज होतोय व्हाईट कलरचा. तेच आहे सगळं. फ्यूज NaCl कंटेन्स Na प्लस अँड Cl मायनस आयन्स विच आर फ्रीली मोबाईल. हे Na प्लस Cl मायनस आयन असतात हे NaCl मध्ये, फ्यूज्ड NaCl मध्ये Na प्लस आणि Cl मायनस, ठीक आहे. मग ज्यावेळेस तुम्ही करंट सप्लाय द्याल, वेन पोटेन्शियल इज अप्लाइड कॅथोड अट्रॅक्ट्स Na प्लस. कॅथोड म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे, तो काय करेल? सोडियम पॉझिटिव्ह आयनला अट्रॅक्ट करेल. एनोड अट्रॅक्ट Cl मायनस आयन. एनोड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, निगेटिव्ह आयनला अट्रॅक्ट करेल, ठीक आहे. ऍज दीज आर चार्ज पार्टिकल देअर मायग्रेशन रिझल्ट्स इन इलेक्ट्रिक करंट. काय होतं? थोडाफार करंट प्रोड्यूस होतो. ते जे काही आयन अट्रॅक्ट होतात इलेक्ट्रोडकडे, अपोजिट इलेक्ट्रोडकडे, निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे पॉझिटिव्ह आयन अट्रॅक्ट होतात, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे निगेटिव्ह आयन अट्रॅक्ट होतात. त्याच्यामुळे काय होतं? करंट प्रोड्यूस होतो. आणि तो करंट प्रोड्यूस झाल्यामुळे काय होतं? when these ion reach the respective electrode they are discharged according to the following reaction. त्या इलेक्ट्रोडकडे ते काय होतील? अट्रॅक्ट होतील आणि डिस्चार्ज होतील. जसं Cl मायनस अट्रॅक्ट झाला, Cl2 तयार झाला. Na प्लस अट्रॅक्ट झाला, स्टेबल Na तयार होतो ना. स्टेबल Na तुमचं त्या इलेक्ट्रोड वरती काय होतं? फ्यूज होतो.
Cl अट्रॅक्ट होतो, काय होतं, Cl मायनसचा Cl2 गॅस स्टेबल गॅस बनून बाहेर निघून जातो. ठीक आहे. पुढची स्लाइड बघा. आता आपल्याला ज्या काही सेल रिॲक्शन झाल्या या ठिकाणी त्या दिलेल्या आहेत. कॅनोडला कशा प्रकारे रिॲक्शन झाली, कॅथोडला कशी रिॲक्शन झाली. ठीक आहे. ऑक्सिडेशन हा रिॲक्शन ऍट एनोड. एनोडला काय झालं, एनोड काय पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, Cl मायनस त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले, दोन Cl मायनस आयन एकत्र येतील आणि काय तयार करतील, Cl2 गॅस तयार करतील. तो डिस्चार्ज होतील. ते डिस्चार्ज झाले म्हणजे निगेटिव्ह चार्ज निघून जाईल आणि त्याचं कन्व्हर्जन कशात होईल, Cl गॅस. ओके. तर त्यांनी देताना थोडंसं किचकट करून दिलेलं आहे पुस्तकामध्ये. मी तुम्हाला सांगतो शॉर्टकट मध्ये कसं लिहायचं. असं दाखवायचं सरळ सरळ, दोन Cl मायनस आयन एकत्र येतील त्या एनोड वरती, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड वरती, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कडे येतील आणि काय तयार करतील, Cl2 तयार करतील, Cl2 गॅस. आणि स्टेबल Cl2 गॅस काय होईल, इव्हॉल्व होईल त्या एनोड वरती आणि दोन इलेक्ट्रॉन काय करतील त्या ठिकाणी रिलीज करतील. तर ही फायनल रिॲक्शन जरी तुम्ही डायरेक्ट लिहिली तरी सुद्धा चालेल. ही फायनल रिॲक्शन लिहायची ऑक्सिडेशन आपला. आणि तुमचा जो सोडियम आहे तो कुठे अट्रॅक्ट होणार आहे, कॅथोडकडे, निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे. सोडियम कुठे अट्रॅक्ट होणार आहे तुमचा, निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे. आणि काय भेटेल तुम्हाला बघा, तुमचा जो Na+ आयन आहे ते Na+ आयन कुठे अट्रॅक्ट होणार आहे तुम्हाला माहिती आहे, कुठे अट्रॅक्ट होतील ते निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे. आणि काय तयार करतील, स्टेबल सोडियम मेटल फ्यूज होईल तुमचा त्या कॅथोड वरती. जो काही तुमचा निगेटिव्ह इलेक्ट्रोड त्याच्यावरती सोडियम मेटल फ्यूज होतो व्हाईट कलरचा. ठीक आहे. ते पुढच्या स्लाइड वरती आहेच. आणि मग ओव्हरऑल रिॲक्शन, कॅथोड एनोड एकत्र रिॲक्शन करून काय आहे ते बघू आता पुढे. ठीक आहे. तर बघा, रिडक्शन हा आपला काय होतं, सोडियम जो असतो तो कुठे अट्रॅक्ट होतो तुमचा, सोडियम एक इलेक्ट्रॉन घेतो तिकडून कॅथोड कडून आलेला आणि काय करतो, स्टेबल सोडियम मेटल काय होतो तुमचा, फ्यूज होतो. कुठे फ्यूज होतो, कॅथोड वरती फ्यूज होतो असं. ठीक आहे. काय झालं, एनोडला दोन Cl मायनस एकत्र आले आणि काय केलं, Cl2 गॅस तयार केला आणि दोन इलेक्ट्रॉन रिलीज झाले. तसंच काय होईल तुमचं, हे जे दोन इलेक्ट्रॉन इकडे रिलीज झाले होते ते एनोडकडे येतात आणि दोन सोडियम आयन सपोज काय करतील, ते दोन इलेक्ट्रॉन घेतील. एका सोडियम आयनला एकच इलेक्ट्रॉन लागतो आणि काय होईल मग, सोडियम स्टेबल सोडियम मेटल काय होईल, फ्यूज होईल तुमचा. कुठे, ही जी रिॲक्शन झाली एनोडला झाली आणि ही जी रिॲक्शन झाली कुठे झाली, कॅथोडला झाली. ठीक आहे. पुढे ओव्हरऑल रिॲक्शन. आता या दोन रिॲक्शनला एकत्र करून जे फायनल इक्वेशन भेटतं आपल्याला ते कसं भेटणार आहे बघा. मग दोन्ही इक्वेशनला एकत्र केलं जाईल आणि फायनल कसं तयार होतं बघा इक्वेशन. हे जे दोघी हाफ सेल आहेत, हाफ रिॲक्शन्स आहेत एनोड आणि कॅथोडच्या, त्यांना जर एकत्र केलं तर बघा, Cl ने काय केलं होतं, सुरुवातीला तुमच्या दोन इलेक्ट्रॉन रिलीज केले, Cl2 गॅस बनून तो काय झाला, बाहेर पडला. स्टेबल Cl2 कुठे रिलीज झाला, तो एनोड वरती आणि दोन इलेक्ट्रॉन रिलीज झाले. ऑक्सिडेशन हा होती रिॲक्शन. आणि कॅथोडवर काय आलं, दोन सोडियम आयनने ते जे काही दोन इलेक्ट्रॉन रिलीज केले ते दोन इलेक्ट्रॉन सोडियमने घेतले आणि स्टेबल सोडियम मेटल फ्यूज झाला. कुठे, कॅथोड वरती. बरोबर. मग आता दोघे रिॲक्शन एकत्र केला तर काय होईल बघा, काय कॅन्सल होईल या ठिकाणी, दोन इलेक्ट्रॉन कॅन्सल होऊन जातील. ट्वाइस Na+, ट्वाइस Cl-, 2 NaCl2. म्हणजे स्टेबल तुमचं या ठिकाणी स्पेसिस बाहेर निघालेला. आपला सोडियम कुठे झाला, फ्यूज कॅथोडला, Cl2 कुठे रिलीज झाला, एनोडला. ठीक आहे. ही ओव्हरऑल रिॲक्शन झाली. याचा रिझल्ट काय नेमका ह्या इलेक्ट्रोलिसिसचा, आपल्याला माहिती की Cl2 गॅस इव्हॉल्व होतो कुठे, एनोडला, आणि सोडियम कुठे फ्यूज होतो, कॅथोडला. सोडियम वरती तुम्हाला व्हाईट, सिल्वरी व्हाईट सोडियम फ्यूज झालेला दिसतो कॅथोडला आणि पेल ग्रीन Cl2 गॅस रिलीज होतो कुठे, एनोडला. तर अशा प्रकारे हा छोटासा टॉपिक होता, एक इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला आपण आता, पुढच्या लेक्चरमध्ये गॅल्व्हॅनिक सेलचं आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि वेगवेगळ्या टाईपच्या ज्या सेल आहेत त्या आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. ठीक आहे. ठीक आहे. तर आता आपण थांबू.